नमस्कार, मी श्वेता रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण कांदा लसूण विरहित गुढीपाडव्याची नैवेद्य थाळी बनवणार आहोत. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. तर नैवेद्य थाळी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण पुरीचं पीठ भिजवून घेऊयात. तर त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालते. पुरीला रंग येण्यासाठी 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल घालून कोमट पाण्यामध्ये मी पुरीचं पीठ घट्ट असं भिजवून घेणार आहे. तर कोमट पाणी घातल्यामुळे आपण यामध्ये जो रवा घालतोय ना, तर तो रवा छान फुलतो आणि त्यामुळे पुऱ्या आपल्या पटकन फुलतात. त्यामुळे यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे. तर घट्ट असा गोळा मळून झाल्यानंतर याला मी झाकून ठेवते. तोपर्यंत आपण बासुंदीची तयारी करून घेऊया. तर त्यासाठी मी अर्धा लिटर दूध गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे. दूध छान उकळतंय तोपर्यंत एका कढईमध्ये मी साजूक तूप घेते 2 चमचे आणि याच्यामध्ये मी दूध पावडर घालते 4 चमचे. म्हणजे जे 10 वाले पॅकेट येतात दूध पावडरचे, तर ते घातलेले आहेत मी 2. अर्धा लिटर दुधासाठी हे पुरेसे होतात. तर आता दूध पावडर खाली चिटकू नये म्हणून याच्यामध्ये मी 4 चमचे साखर घालते. याऐवजी तुम्ही पिठी साखरसुद्धा वापरू शकता. आता साखर मेल्ट झाल्यानंतर ब्राऊन होते म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि याच्यातील सर्व गुठळ्या फोडून याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे. तर ही बासुंदी अवघ्या 15 मिनिटांमध्ये होते. तर सुरुवातीपासून 4 मिनिटांमध्ये आपल्याला हे जे मिल्कमेड आहे तर ते आपलं होममेड मिल्कमेड बनवून तयार होतं. जसं आपण हे हलवतो आहे तसं तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. छान असं होममेड आपलं मिल्कमेड बनवून रेडी आहे. तर आता आपण आपलं दूध उकळायला ठेवलेलं आहे, तर ते सुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी फक्त अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं होतं. तर आता हे गरम उकळतं दूध आपण जे कढईमध्ये होममेड मिल्कमेड बनवलेलं आहे तर याच्यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे. दूध घालताना गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या होणार नाहीत आणि बासुंदीची चव पण छान लागते. तर या पद्धतीने तुम्ही ही बासुंदी नक्की करून पहा. तर मंद गॅस करून आपल्याला हे छान असं हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालूयात काही ड्रायफ्रूट्स आणि आता मी याच्यामध्ये घालते वेलची आणि जायफळाची पावडर. हे दूध आपल्याला फक्त 10 मिनिट हाय टू मीडियम फ्लेमवरती छान उकळून घ्यायचं आहे. आता जरी तुम्हाला हे थोडंसं पातळ वाटत असेल तर थंड झाल्यानंतर घट्ट होतं. तर याच्यामध्ये मी केशर आणि वेलची सिरप घालते, पण माझ्याकडून थोडासा केशर वेलची सिरप जास्त झालेला आहे. त्यामुळे आपली बासुंदी जराशी पिवळी झालेली आहे. पण नवीन बॉटल असल्यामुळे त्याचा अंदाज आलेला नाही. दुधामध्ये मी थोडंसं मिक्स करून घातलं होतं केशर आणि वेलची सिरप, तर त्यामुळे थोडासा पिवळा रंग जास्त आलेला आहे, त्याबद्दल सॉरी. तर आपली बासुंदी आता छान उकळलेली आहे. तर थंड केल्यानंतर ती नक्कीच घट्ट होईल. या पद्धतीने करून नक्की पहा. तर आता आपण पुलाव बनवणार आहोत, मसाले भात बनवतोय. तर त्यासाठी मी एका कुकरमध्ये तेल घातलेलं आहे. 1 चमचा जिरे घातलेले आहेत, थोडेसे मिरे घातलेले आहेत, लवंग घालते मी, त्याचबरोबर तमालपत्र घातले आणि काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. तर त्यामध्ये मी बटाटा, फ्लावर, गाजर आणि मटार घातलेले आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्यासुद्धा घालते. तर हिरव्या मिरच्याने सुद्धा आपण जो मसाले भात बनवणार आहोत तर त्याला एक छान चव येते. तुम्ही याला पुलावसुद्धा म्हणू शकता. तर याला आता फक्त आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी साल काढलेले शेंगादाणे घालते. याऐवजी तुम्ही काजूचा वापर करू शकता. याच्यामध्ये मी कोरडे मसाले घालते, हळद, लाल तिखट, थोडासा काळा मसाला आणि 1 चमचा गरम मसाला घातला आहे. याऐवजी तुम्ही गोडा मसालासुद्धा वापरू शकता. कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत. या भाज्यांना छान असं हे मसाले लागावेत यासाठी मी मिक्स करून घेते. आता 1 वाटी तांदूळ जो अर्धा तास मी भिजवून घेतलेला होता, तर संपूर्ण पाणी काढून 1 वाटी तांदूळ मी कुकरमध्ये घालते. चवीनुसार मीठ आणि साजूक तूप घालायचं आहे, जेणेकरून मसाले भात हा खमंग आणि टेस्टी होतो. तर ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतलेले होते तर त्याच वाटीने आता आपल्याला याच्यात 1.5 पट पाणी घालायचं आहे. भात आपण कुकरमध्ये करत असेल तर 1.5 पट पाणी घालायचं आणि पातेल्यात करत असेल तर 2 पट. तर 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, तर त्यानुसार मी 1.5 वाटी पाणी कुकरमध्ये घालत आहे, जेणेकरून आपला मसाले भात जो आहे तो मोकळा, सुटसुटीत आणि मस्त होतो.
तर 1.5 वाटी पाणी घातल्यानंतर छान याला ढवळून घ्यायचं आहे आणि कुकरचं टोपण लावून अगदी 1 शिट्टी काढायची. तर आता आपण मटकी बटाटा थोडीशी रस्सा अशी भाजी करणार आहोत. तर त्यासाठी कढईमध्ये मी तेल घालते, मोहरी घालते, थोडेसे जिरे घातलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या घालते, थोडंसं हिंग घालायचं आहे आणि इथे मी आलं खिसून घेतलेलं आहे. तर 1 चमचा आलंसुद्धा घालते. थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कढीपत्त्याची पाने घालायचे आहेत, कोथिंबीर आणि इथे मी एक छोटासा टोमॅटो होता तर तो चिरून घातलेला आहे. खरं तर कांदा लसूण सोबत टोमॅटोसुद्धा नैवेद्याच्या स्वयंपाकामध्ये बऱ्याच ठिकाणी वापरत नाही, मी सुद्धा नाही वापरत, पण ज्यांना आवडतो तर त्यांच्यासाठी म्हणून ही रेसिपी दाखवलेली आहे. याच पद्धतीने सेम भाजी मी फक्त टोमॅटो न घालता नैवेद्यापुरती बनवून घेतलेली आहे. आता 2 तमालपत्र मी घातलेले आहेत, थोडीशी हळद घालायची आहे, लाल तिखट घालते. तर हे कलरचं आहे त्यामुळे भाजी खूप लाल होणार नाही. थोडासा काळा मसाला, 1 चमचा धने पावडर, जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि थोडंसं मीठ घालते जेणेकरून टोमॅटो पटकन मऊ होतं. तुम्ही पाहू शकता किती छान मस्त असा तेल सुटलेला आहे. आता याच्यामध्ये मी मटार आणि मटकी जी मोड आलेली आहे तर ती घालते. त्याचबरोबर 2 बटाटे हाताने या पद्धतीने कुस्करून घालते. यामुळे बटाट्याची भाजी खूप छान होते. तर पुरीसोबत जेव्हा आपण बटाट्याची भाजी करतो त्यावेळेस बटाटे असे हाताने कुस्करून घातले तर भाजीला एक छान चव पण येते आणि भाजी दिसते पण छान. तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजीला रंग आलेला आहे. तर आता मटकी वाफवून घेण्यासाठी मी याच्यावर झाकण ठेवते. तोपर्यंत आपण कैरीची वाटलेली हरभऱ्याची डाळ बनवून घेऊया. तर यासाठी मी अर्धा तास भिजवलेली हरभरा डाळ मिक्सरमध्ये घेतलेली आहे 1 वाटी. त्याचबरोबर खिसलेली कैरी घेतलेली आहे, 1 चमचा जिरे घालते, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर. पाणी न घालता मी हे मिक्सरला वाटून घेते. तर तोपर्यंत आपल्या भाजीला छान वाफ आलेली आहे, कलरसुद्धा मस्त आलेला आहे. पण आता भाजीचा हाच रंग शेवटपर्यंत अगदी असाच राहण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे पातळ भाज्या किंवा जे आपण अगदी रस्सा भाजी करतो तर त्याचा कलर अतिशय छान येतो. तर उकळतं पाणी घातल्यामुळे भाजी आपली मस्त झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी आपली पुरीसाठीची भाजी कांदा लसूण विरहित रेडी आहे. थोडीशी कोथिंबीर घालते आणि आता आपली डाळ पाणी न घालता वाटून झालेली आहे. त्याच्यामध्ये मी घालते मीठ, त्याचबरोबर कैरी घातलेली आहे म्हणून घालायची आहे अगदी 1 चमचा छोटासा साखर, थोडंसं मिक्स करून घेते. आणि आता याच्यामध्ये हिंग, जिरे, हळद आणि कढीपत्त्याची फोडणी बनवून घेतलेली आहे तर ती या चटणीवर घालते. थोडीशी कोथिंबीर घालते. आपली कैरीची वाटलेली चटणी तयार आहे. आता आपण कोशिंबीर बनवून घेऊया. तर त्यासाठी घट्ट फ्रेश असं दही एका बाउलमध्ये मी 2 चमचे घेतलेलं आहे. तर दही आता थोडंसं फेटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे, अगदी थोडंसं मीठ घालते आणि चोचून घेतलेली काकडी याच्यामध्ये मी घालते. तर आपली काकडीची थंडगार अशी कोशिंबीर आपण बनवून घेत आहोत. तर यामध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ताक मसालासुद्धा इथे घालू शकता. गरजेनुसार तुम्हाला जसा आवडतो तसा थोडासा गूळ घालायचा आहे. तर मस्त अशी आपली थंडगार काकडीची कोशिंबीर बनवून रेडी आहे. तोपर्यंत आपलं पुरीचं पीठसुद्धा सेट झालेलं आहे. तर याच्यावरती मी थोडंसं तेल घालते आणि हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. तर अगदी तेलाचा हात लावून याला एकसारखं मी मळून घेते. तर पुरी लाटताना आता मी याचा छोटासा गोळा बनवून घेते जेणेकरून आपल्याला याची पुरी लाटता येईल. तर पुरी लाटताना अजिबात मी याला पीठ लावणार नाही. तर त्यामुळे एकतर पुरी तेल खूप पिते तर त्यामुळे मी याला शक्यतो पीठ लावत नाही. आणि तुम्ही पाहू शकता आपलं पीठ इतकं छान फुललं आहे तर अगदी पुरी टाकल्यानंतर पटकन तळून वरती येते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पुरी आपली अगदी पटकन टम्म फुगली जाते. आपण पुरीच्या पिठामध्ये 1 चमचा साखर घातलेली होती तर त्यामुळे पुरीला रंगसुद्धा खूप छान येतो. तर अगदी पुरी टाकता क्षणी पटकन पुरी आपली एकदम टम्म फुगलेली आहे. म्हणजेच आपलं पुरीचं जे आपण पीठ मळून घेतलेलं होतं तर ते परफेक्ट झालेलं आहे. तर याच पद्धतीने मी आणखीनसुद्धा एक पुरी तळून दाखवते. हे बघा मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे पुरीला. आता याच तेलामध्ये मी
अगदी पालकाची भजी बनवून घेते. पालकाची भजी बनवते. तर हे जे भज्याचं पीठ बनवून घेतलं आहे, तर याच्यामध्ये फार काही घातलेलं नाही, फक्त 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. मी 1 वाटी हरभरा डाळीचं पीठ, त्यात अगदी 2 चमचे तांदळाचं पीठ, ओवा, मीठ, हिंग, हळद आणि लाल तिखट घालून त्यामध्ये पालकाचं अख्खं पान बुडवलेलं आहे आणि याची भजी तळून घेते. कुरवडीसुद्धा तळून घेते. तर आता आपण नैवेद्याचं पान वाढून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता, तर आपल्या इथे नैवेद्याचं पान बनवून रेडी आहे. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि याच पद्धतीने तुम्ही माझ्या इतरही थाळींच्या रेसिपी नक्की पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.